तर मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपण बोलत असताना दोन क्रियापदांचा वापर करतो, जसं की विचार कर आणि सांग. तर इथं विचार कर हे एक क्रियापद आहे आणि सांग हे एक क्रियापद आहे. तर हे वाक्य आपण कसे बोलू शकतो बघा, थिंक अँड देन टेल. तर इथं क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि इथं टेल हे सुद्धा क्रियापदाचं पहिलं रूप आहे. तर आणि नंतरसाठी आपल्याला वापरायचे देन, नंतरसाठी वापरायचे देन, आणिसाठी वापरायचे अँड. सो अँड देन हे वापरायचे. दोन्हीच्या आधी दोन क्रियापद आहेत. अँड देनच्या आधी एक क्रियापद आहे आणि नंतर एक क्रियापद आहे. तर हे जे क्रियापद तुम्ही असे आजूबाजूला टाकले तर तुमचं डायरेक्ट अर्थपूर्ण वाक्य तयार होईल बघा. जसं की आहे इथं विचार कर आणि नंतर सांग. तर थिंक अँड देन टेल. ठरव आणि नंतर सांग. डिसाईड अँड देन टेल. त्याच्यानंतर खा आणि नंतर सांग. ईट अँड देन टेल. त्याच्यानंतर आहे वाच आणि नंतर सांग. रीड अँड देन टेल. तर आपण एखाद्याला सांगितलं की विचार कर आणि नंतर सांग, तर आपण समजा आणि मग हे आपण त्याला सांगितलं आणि मग दुसऱ्या व्यक्तीला तेच त्याच्याबद्दल आपण माहिती देतोय. मग ती माहिती आपण कशी देणार, की त्याने विचार केला आणि नंतर सांगितलं असं आपण माहिती देणार. ठीक आहे, ही क्रिया घडून गेलेली आहे. नंतर आपण हेच वाक्याचा संदर्भ दुसऱ्या व्यक्तीला देत असताना तर आपण ते भूतकाळामध्ये सांगणार आता. तर या ठिकाणी आता तर फक्त थिंक आहे आणि इथं टेल आहे. तर याचं काय होणार, थॉट होणार आणि टोल्ड होणार. सो त्याने विचार केला म्हणून आपल्याला ही घ्यावं लागणार, ही थॉट अँड देन टोल्ड. तर ह्या पद्धतीने आपल्याला काही वाक्य बघायचे आहेत. बघा आता या ठिकाणी त्याने वाचले आणि नंतर सांगितले. जसं की इथं वाच आणि नंतर सांग आहे ना, रीड अँड देन टेल आहे. तर मग ही रेड, आता इथं ही रीडची स्पेलिंग सेम आहे पण भूतकाळामध्ये त्याला रेड वाचायचं आहे आपल्याला. सो ही रेड अँड देन टोल्ड. ही रेड अँड देन टोल्ड. तर इथं क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचं आहे. त्याने विचार केला आणि नंतर सांगितले. ही थॉट अँड देन टोल्ड. त्याने ठरविले आणि नंतर सांगितले. ही डिसाइडेड अँड देन टोल्ड. ही डिसाइडेड अँड देन टोल्ड. त्याने खाल्ले आणि नंतर सांगितले. ही एट अँड देन टोल्ड. नाही का, खा आणि नंतर सांग. इथं एक वाक्य आहे, ही ईट अँड देन टेल. तर हे त्याने खाल्ल्यानंतर जर सांगितलं, ही एट अँड देन टोल्ड. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला ह्या वाक्याचा उपयोग सहज आपल्याला करता येतो बघा. अँड आणि देनच्या आधी आपल्याला काय टाकायचं आहे, क्रियापद टाकायचं आहे. तर हे जे वाक्य आहे, त्याने पाहिले आणि नंतर सांगितले, हे वाक्य मला तुम्ही आपल्या कमेंट्समध्ये कसं बोलणार ते मला तुम्ही टाईप करून सांगायचं आहे. म्हणजे मला समजेल की या व्हिडिओमध्ये मी जे काही सांगितलेले आहे ते तुमच्यापर्यंत समजलेलं आहे किंवा नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंग्लिश शिकण्यासाठी आपल्या चॅनलवर प्लेलिस्टमध्ये भरपूर व्हिडिओ आहेत, ते तुम्ही नक्की बघावेत अशी विनंती. भेटूया पुढच्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओ.